चला, नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येणाऱ्या आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षा, तलाठी परीक्षा, पोलीस भरती असेल, ठाणे महानगरपालिका, सीडीपीओ भरती परीक्षा, सगळ्याच परीक्षांसाठी केसागर पब्लिकेशन तर्फे आपल्या या चॅनलवरती मोफत लेक्चर सिरीज चालू आहे। तर आता बऱ्याच एक्झाम मध्ये सिलेबस जो आहे तो सिलेबस थोडासा विद्यार्थ्यांना डिफिकल्ट वाटतो आणि विद्यार्थ्यांना असं वाटतं की याच्यावरती प्रॉपर पुस्तकच नाहीये किंवा हा जो पार्ट आहे हा मी कसा कव्हर करू। ओके, जसं की डिपार्टमेंटल सीडीपीओचा सिलेबस असेल, तुमचा आरोग्य भरतीचा सिलेबस असेल, ज्याच्यामधला आरोग्य विज्ञान हा जो भाग आहे तो विद्यार्थ्यांना थोडासा डिफिकल्ट वाटतो किंवा तांत्रिक घटक असतील, तर लक्षात घ्या आपल्याला पुस्तकं माहित नसतात। अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची अवेलेबल आहेत आणि अशाच पुस्तकामधून आरोग्य भरतीसाठी आरोग्य विज्ञानाशी संबंधित काही डेमो क्वेश्चन्स आपण इथे घेणार आहोत। बाकी पुस्तकामधून तुम्हाला बरेच एमसीक्यू मिळतील। तुमचा जो काही सिलेबस आहे तो सगळा पुस्तकामधून कव्हर होईल। ठीक आहे, ओके। पुस्तकं मागवण्यासाठी तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा Amazon फ्लिपकार्ट वरती पण पुस्तकं अवेलेबल आहेत, तिथून तुम्ही मागवू शकता किंवा प्रत्यक्ष तुम्ही बुक हाऊसला भेट देऊन पण पुस्तकं परचेस करू शकता। ठीक आहे, ओके। तर बघा, तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला जेव्हा तुम्ही भेट द्याल तेव्हा तुम्ही अदर एक्झाम मध्ये जावा, अदर एक्झाम मध्ये करंट एक्झाम मध्ये जावा। करंट एक्झाम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं जेवढ्या काही आता अपकमिंग परीक्षा होणार आहेत ना, त्या परीक्षेसंबंधी पुस्तकं इथं तुम्हाला दिसून जातील, बघून घ्या। ठीक आहे, ओके। बघा, तर याच्यामध्ये तुम्हाला सरळ सेवा भरती अंतर्गत जेवढ्या काही एक्झाम होणार आहेत सगळ्या एक्झामची पुस्तकं इथे तुम्हाला मिळून जातात। आता इथे आपण आरोग्य भरती, असो आपण डायरेक्ट पुस्तकातले एमसीक्यू घेऊया आणि तुम्हाला परचेस लिंक जी आहे ना ती परचेस लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। ठीक आहे, ओके। हा, त्याच्यामुळं जरी सर्च नाही झालं तरी सुद्धा काही टेन्शन घेऊ नका, लक्षात घ्या। ठीक आहे, ओके। चला बघा, तर इथं तुम्हाला काही डेमो क्वेश्चन्स आपण घेणार आहोत पुस्तकामधून। बघा, आरोग्य विज्ञान वस्तुनिष्ठ प्रश्न। ठीक आहे, तर हे आपल्या पुस्तकातील क्वेश्चन आहे जे आरोग्य भरतीशी रिलेटेड आपलं पुस्तक आहे। पुस्तकाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। ठीक आहे, ओके। चला, तर हे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया आणि असेच दर्जेदार क्वेश्चन तुम्हाला पुस्तकामध्ये आणखी मिळणार आहेत। आरोग्य विज्ञान वस्तुनिष्ठ प्रश्न याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आपण बघूया। फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे, विनॉक्सी श्वसनाशी संबंधित पुढील विधाने पहा। ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसन या दोन्ही संकल्पनेवरती तुम्हाला आरोग्य विज्ञान घटकांतर्गत प्रश्न विचारले जातात। पहिला विधान आहे, सस्तन प्राण्यांमधील लोहित रक्तपेशी फक्त विनॉक्सी श्वसन करतात कारण त्यांच्यामध्ये तंतुकणिका नसतात। ओके। दुसरं विधान बघा, चपटे कृमी, गोल कृमी विनॉक्सी श्वसन करतात कारण ते ज्या ठिकाणी राहतात तिथं ऑक्सिजनची कमतरता असते। थर्ड आहे, अल्कोहोल, दही, बेकरीतील पदार्थ हे विनॉक्सी श्वसनाची उदाहरणं आहेत। खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, तुम्हाला मी वेळ पण देते, तर विचार करून उत्तर सांगा की काय येईल उत्तर विनॉक्सी श्वसन। ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसनातला डिफरन्स तुम्हाला माहित असला पाहिजे, बरोबर। सिंपल आहे। ऑक्सी श्वसन मध्ये काय असतं, ऑक्सिजनची आवश्यकता असते, बरोबर। ऑक्सी श्वसन केंद्रक आणि पेशीद्रव जे असतं ना ते दोन्ही ठिकाणी होतं की नाही, दोन्ही ठिकाणी होतं। आणि जेव्हा ऑक्सी श्वसन, आधी मी तुम्हाला ऑक्सी श्वसनाबद्दल सांगते, जेव्हा ऑक्सी श्वसनाची प्रक्रिया होते ना तर शेवटी CO2 आणि H2O निर्माण होते, बरोबर। आणि ऑक्सी श्वसनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा पण निर्माण होत असते, लक्षात ठेवा। ओके, हा, आणि ऑक्सी श्वसनामध्ये ग्लुकोजचं संपूर्ण ऑक्सिडीकरण पण होतं, हेही लक्षात ठेवा। आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो
की ऑक्सिश्वसनामध्ये एटीपीचे किती रेणू तयार होतात, तर 38 रेणू तयार होतात. बरोबर, लक्षात आलं. मग आता क्वेश्चन आपला विनॉक्सी श्वसनाबद्दल आहे. इथे ऑक्सिजनची गरज नसते. बरोबर, केवळ पेशी द्रव्यामध्ये होतं विनॉक्सी श्वसन, फक्त पेशी द्रव्यामध्ये होते. लक्षात घ्या, तिथे H2O तयार होतो का, नाही होत, फक्त CO2 तयार होतो. हेही लक्षात ठेवा. ऊर्जा कंपेअर केलं तर ऊर्जा इथं ऑक्सिश्वसनापेक्षा कमी प्रमाणामध्ये निर्माण होते. ग्लुकोजचं संपूर्ण ऑक्सिडीकरण होत नाही विनॉक्सी श्वसनामध्ये, अर्धवट होतं. ओके, आणि एटीपीचे फक्त 2 रेणू इथं तयार झालेले आपल्याला दिसून येतात. आता इथं ही झाली फक्त संकल्पना, पण तुम्हाला संकल्पनेवरती क्वेश्चन नाही विचारला, तुम्हाला अजून डीप मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. बरोबर, म्हणजे कोणते प्राणी ऑक्सिश्वसन करतात, कोणते प्राणी विनॉक्सी श्वसन करतात, अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. तर याचा आन्सर काय येईल बघा. ओके, 4 नंबर. बरोबर, 4 नंबर. ओके, तर बघा इथे जर आपण बघितलं तर पहिलं विधान पण बरोबर आहे की सस्तन प्राण्यामध्ये लोहित रक्तपेशी ज्या असतात ना, फक्त विनॉक्सी श्वसन करतात, कारण त्यांच्यामध्ये तंतुकणिका नसतात. त्याच्यानंतर चपटे कृमी, गोल कृमी विनॉक्सी श्वसन करतात, कारण ते ज्या ठिकाणी राहतात तिथं ऑक्सिजनची काय असते, कमतरता असते. ओके, त्याच्यानंतर बघा अल्कोहोल, दही, बेकरीतील पदार्थ विनॉक्सी श्वसनाची उदाहरणं आहेत. तर उत्तर आलं आपलं अ, ब आणि क. तर विज्ञान आहे, तर संकल्पना इथं तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. ओके, बाकी क्वेश्चन तुम्हाला क्वालिटी क्वेश्चन जे असतात ना, ते आहे असे एक्झाम मध्ये दिसू शकतात. त्याच्यानंतर बघा पुढील विधाने पहा. पुढील विधाने पहा. आता हा जो क्वेश्चन आहे, आपण आपल्या घरामध्ये डायबिटीसचे खूप पेशंट बघतो, म्हणजे सर्रास डायबिटीसचे पेशंट तुम्हाला दिसतात. बरोबर, तर क्वेश्चन तुम्हाला विचारलाय पुढील विधाने पहा. पुढील विधाने पहा. फर्स्ट आहे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करतं. मधुमेही रुग्णामध्ये इन्सुलिन या संप्रेरकाचं प्रमाण अधिक असतं. आता आपल्याला माहिती असतं पण प्रॉपर इन्फॉर्मेशन नसते. बरोबर, तर इथं तुम्हाला कोणतं विधान बरोबर आहे, कोणतं विधान चुकीचं आहे ते विचारलेलं आहे. चला, वेळ देते मी तुम्हाला, उत्तर द्या. इन्सुलिन हे एक हार्मोन आहे. बरोबर, स्वादुपिंडाद्वारे तयार होणारं हे एक हार्मोन आहे. इन्सुलिन काय करतं, ग्लुकोज म्हणजे साखर, बरोबर, ऊर्जेसाठी पेशींमध्ये प्रवेश करण्यास मदत करून रक्तामध्ये जी साखरेची पातळी आहे ना, ती नियंत्रित ठेवण्याचं काम इन्सुलिन करतं. मग ज्या लोकांना डायबिटीस असतो, लक्षात घ्या, त्या लोकांमध्ये काय होतं, शरीर जे असतं ना, ते पुरेसे इन्सुलिन तयार नाही करू शकत. बरोबर, पेशी त्याला योग्य प्रतिसादच देत नाही. त्याच्यामुळे काय होतं, रक्तामधलं साखरेचं प्रमाण जे असतं ना, ते वाढतं. बरोबर, मग रक्तातील साखरेची जी पातळी आहे ती नियंत्रित करण्यासाठी काय केलं जातं, मधुमेहावरील एक सामान्य उपचार म्हणजे इन्सुलिन थेरपी. बहुतेकदा ती इंजेक्शनद्वारे केली जाते. बरोबर, लक्षात ठेवा. तर इथं काय दिलेलं आहे, इन्सुलिन या संप्रेरकाचं प्रमाण अधिक दिलंय. बरोबर, अधिक असतं का, हा पुरेसे इन्सुलिन नसतं म्हटलंय ना, मग अधिक नाही, हे विधान चुकीचं आहे. म्हणजे विधान अ आणि विधान ब इथं बरोबर आहे. समजलं का, लक्षात ठेवा. अशा प्रकारे इन्सुलिन आणि मधुमेह हे दोन्ही पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. याच्यानंतर तुम्हाला टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. बरोबर, किंवा गर्भावस्थेमधील मधुमेह. इन्सुलिन थेरपीवरती जास्त क्वेश्चन नाही येणार तुम्हाला, पण टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीस वरती क्वेश्चन बनू शकतो. नेक्स्ट बघा, पुढील पैकी कोणती विधाने योग्य आहेत. पहिला ऑप्शन आहे, पहिलं विधान आहे 1 ग्रॅम प्रथिनांपासून 4 कॅलरी ऊर्जा मिळते. दुसरं विधान आहे 1 ग्रॅम मेदापासून 9 कॅलरी ऊर्जा मिळते. तिसरं विधान आहे हिरव्या पालेभाज्या आणि फळे हा मेदाचा समृद्ध स्रोत आहेत. काय येईल उत्तर बघा. 3 नंबरचा क्वेश्चन, सोपा क्वेश्चन आहे. 3 नंबरचा क्वेश्चन, योग्य विधानं विचारलेत. हिरव्या पालेभाज्या मेदाचा समृद्ध स्रोत असू शकतात का? किती सिंपल क्वेश्चन आहे बघा. हिरव्या पालेभाज्या मेदाचा समृद्ध स्रोत असू शकतात का? नाही. बाकी तुम्हाला 1 ग्रॅम प्रथिनापासून 4 कॅलरी ऊर्जा मिळते, हे बरोबर आहे. 1 ग्रॅम मेदापासून 9 कॅलरी ऊर्जा मिळते, हेही बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय येईल तुमचं इथं, अ आणि ब फक्त बरोबर आहे. ठीक आहे, अ आणि ब बरोबर आहे. तिसरं विधान चुकीचं आहे. ओके, तिसरं विधान
चुकीचं आहे. आता इथं प्रथिने, मेद, जीवनसत्वे हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये क्लिअर असलं पाहिजे. मेद म्हणजे काय बघा, शरीरातील चरबी किंवा काय म्हणू शकतो आपण, स्निग्ध पदार्थ म्हणू शकतो, बरोबर. आणि आयुर्वेदामध्ये 7 धातूंपैकी एक मानला जातो. शरीराला आकार देणं असेल किंवा घामाची निर्मिती असेल, अस्थिंचं पोषण असेल, बरोबर, अस्थि धातूंचं पोषण, पेशींचं कार्य असेल, हे सगळं कोण करतं? मेद करतो, बरोबर. नेक्स्ट बघा, अति प्रमाणातील कर्बोदके ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये कोठे साठवली जातात? क्वेश्चन आहे, अति प्रमाणातील कर्बोदके ग्लायकोजनच्या स्वरूपात कोठे साठवली जातात? 1 आहे हृदय, 2 आहे फुफ्फुस, 3 आहे पाणथरी आणि 4 आहे यकृत. काय येईल उत्तर बघा, ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये कोठे साठवली जातात कर्बोदके? 4 नंबरचं बघा. सेशन जरी रेकॉर्डेड असलं तरी सुद्धा मी तुम्हाला इथं टाइम देते. तर इथं बघा, अति प्रमाणातील कर्बोदके जे असतात ना, ती ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये यकृतामध्ये साठवली जातात. क्लिअर? कुठं साठवली जातात? यकृतामध्ये साठवली जातात. तिथं फुफ्फुस आणि हृदय हे जे 2 ऑप्शन होते, हे 2 ऑप्शन म्हणजे अभ्यास न करणाऱ्याला पण लक्षात येईल की हे उत्तर नाहीये. क्लिअर? चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, झूम करते मी. मुतखड्याचा विकार असलेल्या व्यक्तींना टोमॅटोचं सेवन करण्याचा टाळण्याचा जो सल्ला असतो तो का दिला जातो? बरोबर, आपण सर्रास ऐकतो की ज्यांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे त्यांना सांगितलं जातं की तुम्ही टोमॅटोचं सेवन करू नका. पहिला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये चोथा असतो म्हणून नाही, छोट्या बिया असतात. खरं तर हे रिझन मिथ आहे, पण हे नाहीये. त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं नाही, त्याच्यामध्ये ऑक्झॅलिक आम्ल असतं. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये काय असतं? ऑक्झॅलिक आम्ल असतं. मग आता हे जे ऑक्झॅलिक आम्ल आहे ना, तर हे ऑक्झॅलिक ऍसिड काय करतं? हानिकारक असतं, बरोबर. हा सर्व बघा, ऑक्झॅलिक ऍसिड जो असतो ना, हा किडनी स्टोन मध्ये सगळ्यात सामान्य घटक आहे. जेव्हा ऑक्झॅलेट एका नैसर्गिकरित्या आढळणारा पदार्थ मूत्रपिंडामध्ये कॅल्शियम सोबत, आता इथे तुम्हाला कॅल्शियम पण ऑप्शन मध्ये दिलाय, हे जर कॅल्शियम सोबत एकत्रित होतं, विशेषतः ऑक्झॅलेट जास्त असतं आणि पुरेसं द्रव नसतं, तेव्हा हे ऑक्झॅलेट जेव्हा जास्त असतं आणि जेव्हा पुरेसं द्रव नसतं, तेव्हाच इथं तुम्हाला किडनी स्टोन म्हणजे खडे तयार झालेले दिसून येतात, बरोबर. मग हे जे ऑक्झॅलेट असतं ना, ज्या ज्या पदार्थामध्ये आढळतं ना, ते सगळे पदार्थ अवॉइड करायला सांगितले जातात. लक्षात आलं? क्लिअर? त्याच्यामुळे काय होतं? हायपरऑक्सियुरिया म्हणजे किडनी स्टोन. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. मानवी चेतासंस्थेशी संबंधित पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? पहिलं विधान आहे, मानवी मेंदूमधून दर मिनिटाला 750 मिली ते 1000 मिली रक्त वाहतं. मानवी मेंदूचे सरासरी वजन 1300 ग्रॅम ते 1400 ग्रॅम असतं. प्रौढांमध्ये जसं जसं वय वाढत जातं तसं तसं मेंदूचं वजन कमी होत जातं. तुम्हाला विचारलेत योग्य विधाने कोणती? 6 नंबरचा क्वेश्चन. चला बघा काय येईल उत्तर. योग्य विधान विचारले, बरोबर. बघा इथं जर आपण बघितलं तर मानवी मेंदूमधून दर मिनिटाला 750 ते 1000 मिली रक्त वाहतं, हे बरोबर आहे. मेंदूचं सरासरी वजन 1300 ते 1400 ग्रॅम आहे, हेही बरोबर आहे. प्रौढांमध्ये जसं जसं वय वाढत जातं तसं तसं मेंदूचं वजन काय होत जातं? कमी होत जातं. ओके, क्लिअर. तर हा आहे आपला चौथा ऑप्शन, अ, ब आणि क. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न. असेच दर्जेदार क्वेश्चन पुस्तकामध्ये आहेत, जेवढे पॉसिबल होतील तेवढे आपण इथे युट्यूब वरती घेऊया. पुरुषाची लिंग गुणसूत्रे कोणती? सोपा क्वेश्चन आहे. XX, XY. बाकीचे पुढचे 2 ऑप्शन तर इलिमिनेटच होतात. तर स्त्रियांमध्ये आढळतं XX, बरोबर. पुरुषांमध्ये आढळतं XY. लिंग निश्चितीसाठी भूमिका कुणाची असते? मग पुरुषांची. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य कुणाकडून केलं जातं?
लहान मेंदू, मोठा मेंदू, चेता रज्जू आणि चेता तंतू. चला बघा, सिलेक्टेड क्वेश्चन घेतलेले आहेत. नाही तर तुम्ही म्हणाल की मॅडम 40 नंबरचा क्वेश्चन तुम्ही का घेतला. बरोबर, जेवढे सिलेक्टेड क्वेश्चन आहेत तेवढे घेतलेले आहेत, बाकीचे तुम्ही पुस्तकामधून सॉल्व्ह करा. बघा, शरीराचा तोल सांभाळण्याचं जे काम आहे ना ते लहान मेंदूकडून होतं. ओके, लहान मेंदूकडून होतं. नेक्स्ट बघा, योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये पायसेस मत्स्य वर्ग, अँफिबिया उभयचर वर्ग, रेप्टिलिया सरपटणारे एव्ज पक्षी वर्ग. ब गटामध्ये सॅलमेंडर, इक्थिओपिस, धामण, अजगर, पोपटघार आणि स्टिंगरे आणि डॉगफिश. चला 42 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत. पक्षी वर्गावरून तुम्ही उत्तर काढलं तर येऊन जाईल की नाही, पक्षी वर्ग. तिसरा, व साठी तिसरी जोडी. व साठी तिसरी जोडी असणारा एकच ऑप्शन आहे. बरोबर, रेप्टिलिया सरपटणारे. किती सोपा क्वेश्चन आहे, काही अवघड आहे का याच्यामध्ये, काहीच अवघड नाही. अँफिबिया, जर तुम्हाला हे मराठी दिलं नसतं ना तर थोडस तुम्हाला इथं अडचण आली असती. सॅलमेंडर आणि इक्टिओपिस. ओके, आणि पायसेस मध्ये स्टिंगरे आणि डॉगफिश. ओके, चला नेक्स्ट बघा, मानवाच्या कर्करोग म्हणजे कॅन्सरच्या पेशी मारण्यासाठी कोणत्या विकिरणाचा उपयोग केला जातो. 43 नंबरचा क्वेश्चन. अल्फा, बीटा, गॅमा आणि इलेक्ट्रॉन. बघा, मानवाच्या शरीरामध्ये कॅन्सरच्या ज्या पेशी असतात ना त्या मारण्यासाठी गॅमा विकिरणाचा उपयोग केला जातो. कशाचा उपयोग केला जातो, गॅमा विकिरणाचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, रक्तगटाचा शोध कोणी लावला. आइन्स्टाईन, कार्ल बेज, कार्ल लँडस्टेनर आणि लुई पाश्चर. रक्तगटाचा शोध कोणी लावला. किती रक्तगट आहेत, इवन ब्लड हा टॉपिक आहे तो थोडा डिटेलमध्ये पण विचारला जातो. तर कार्ल लँडस्टेनर. बरोबर, कार्ल लँडस्टेनर. हा, मग याच्यामध्ये RH फॅक्टर वगैरे अजून बरंच कंटेंट येतं जे तुम्हाला करावं लागतं. तर कार्ल लँडस्टेनर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डोळ्याच्या कोणत्या आजाराने नेत्रभिंग अपारदर्शक बनतं. काचबिंदू, रातांधळेपणा, मोतीबिंदू आणि निकटदृष्टिता. डोळ्याच्या कोणत्या आजाराने नेत्रभिंग अपारदर्शक बनतं. मानवी डोळा. बघा, तर डोळ्याशी रिलेटेड निकटदृष्टिता, दूरदृष्टिता, मोतीबिंदू, काचबिंदू हे जे आजार आहेत ना हे सगळे आपल्याला परिचित आहेत. बरोबर, तर याचं उत्तर आहे मोतीबिंदू. डायबेटीस असणाऱ्या पेशंटला जनरली मोतीबिंदू लवकर होतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, किती डेसिबल आवाजाची तीव्रता असताना मनुष्याला बहिरेपणा येतो. याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे 55 डेसिबल, दुसरा आहे 75 डेसिबल, तिसरा आहे 100 डेसिबल आणि चौथा आहे 21 डेसिबल. चला काय येईल उत्तर बघा, 46 नंबरचा क्वेश्चन. 100 डेसिबल. बरोबर, 100 डेसिबल. बघा, 100 डेसिबल आवाजाची तीव्रता असेल तर काय होतं, मनुष्याला बहिरेपणा येतो. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोहित रक्त कणिकांची निर्मिती कोठे होते. ओके, 47 नंबरचा क्वेश्चन. अस्थिमज्जा, बोन मॅरो, रक्त, ब्लड, हृदय, हार्ट आणि त्वचा. तर लोहित रक्त कणिकांची निर्मिती कोठे होते. साधा सिंपल क्वेश्चन आहे, आपल्याला माहिती आहे बोन मॅरो मध्ये होते. याच्यामध्ये काय अवघड आहे का, नाही. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, कोशिका किंवा सेल सिद्धांताचे प्रतिपादन कोणी केले. सेल सिद्धांत जो आहे त्याचं प्रतिपादन कोणी केले. पहिला ऑप्शन आहे कार्ल लिनियस, दुसरा ऑप्शन आहे श्लॅडेनश्वान, तिसरा आहे पुरकिंजे आणि चौथा आहे नोबेल. 48 नंबरचा क्वेश्चन, कोशिका किंवा सेल सिद्धांताचं प्रतिपादन कोणी केलं. तर श्लॅडेनश्वान जे आहेत ना त्यांनी याचं प्रतिपादन केलेलं आपल्याला दिसून येतं. ग्लोबिन काय आहे. ग्लोबिन लोह मिश्रित जीवनसत्व, लोहित रक्तकणिका, लोह मिश्रित प्रथिने आणि श्वेत रक्तकणिका. बघा, ग्लोबिन काय आहे असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारला. 29 नंबरचा क्वेश्चन, ग्लोबिन काय आहे. 49 नंबरचा क्वेश्चन,
लोह मिश्रित प्रथिने आहेत, बरोबर. ग्लोबिन म्हणजे काय? लोह मिश्रित प्रथिने. नेक्स्ट क्वेश्चन बघा, लोहित रक्तकणिका आरबीसीची संख्यामापक यंत्राला काय म्हटलं जातं? हिमोसाइटोमीटर, हिमोसाइटोमीटर, झिनोसाइटोमीटर आणि मिनी सायटोमीटर. 50 नंबरचा क्वेश्चन. हिमोसाइटोमीटर. ठीक आहे, असे फॅक्च्युअल क्वेश्चन असतात, तुम्हाला लक्षात ठेवावीच लागतात. ओके. त्याच्यानंतर आहे आकार आणि संरचनेमध्ये अमिबा सोबत साम्य ठेवणारे रक्तकण कोणते? आकार आणि स्ट्रक्चर त्यांचं अमिबा सारखं असतं असं तुम्हाला इथं म्हटलंय. तर असे रक्तकण कोणते? पहिला ऑप्शन आहे लोहित रक्तकणिका, दुसरा आहे श्वेत रक्तकणिका, तिसरा आहे रक्तद्रव्य आणि चौथा आहे ऑक्सिजन. 51 नंबरचा क्वेश्चन. 51 नंबरचा क्वेश्चन बघा, ज्या WBC असतात ना, WBC अमिबा सोबत म्हणजे अमिबा सारखं त्यांचं स्ट्रक्चर आणि इथं संरचना आणि आकार असतो. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एकच मिनिट थांबा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, 33 नंबरचा क्वेश्चन आहे पुढील विधाने पहा. ओके, पुढील विधाने पहा. पहिलं विधान आहे या पेशी गोलाकार द्विअंतर्वक्र केंद्रक नसलेल्या असतात. ओके, या पेशी आकाराने खूपच लहान असतात. वरील विधानातील वर्णन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलाय. पहिला ऑप्शन आहे पांढऱ्या पेशी, दुसरा आहे लोहित रक्तपेशी, तिसरा आहे रक्तपट्टिका आणि चौथा आहे हिमोग्लोबिन. तर मला वाटतं हा क्वेश्चन सोपा आहे, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहित असतं की कोणत्या पेशींमध्ये केंद्रक नसतं. काय येईल उत्तर बघा, कोणत्या पेशींमध्ये केंद्रक नसतं. ठीक आहे. चला 33 नंबरचा क्वेश्चन. पांढऱ्या पेशी का लोहित रक्तपेशी? 33 नंबरचा क्वेश्चन. लोहित रक्तपेशी, बरोबर. लोहित रक्तपेशी. उत्तर काय आलं? लोहित रक्तपेशी. ओके. नेक्स्ट बघा, पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा उपयोग केला जातो कारण त्याच्यामुळे तरंगणारे कण कमी होतात, पाण्याचा जडपणा कमी होतो, पाण्यातील रोग निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात का पाण्याचा रंग निघून जातो? 34 नंबरचा क्वेश्चन बघा, पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा उपयोग केला जातो कारण का पाण्यातील रोग निर्माण करणारे जे बॅक्टेरिया असतात ना ते नष्ट होतात. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, क्षयरोगाशी संबंधित पुढील विधाने पहा. क्षयरोगाशी संबंधित पुढील विधाने पहा. 3-4 आठवडे येणारा खोकला, वजनामध्ये मोठी घट, खोकल्यातून रक्त येणं ही क्षयाची लक्षणे आहेत. दूषित अन्न आणि दूषित पाण्यामार्फत क्षयाचा प्रसार होतो. क्षयरोगासाठी डॉट्स ही उपचार पद्धती आहे आणि या रोगामध्ये स्ट्रेप्टोमायसिन ही प्रभावी औषधे रुग्णाला दिली जातात. 35 नंबरचा क्वेश्चन. कोणती विधाने बरोबर आहेत असं तुम्हाला विचारलंय. बघा, डॉट्स असेल, स्ट्रेप्टोमायसिस असेल, हे आपल्याला माहितीये. पहिला ऑप्शन ही बरोबर आहे. 3-4 आठवडे जर खोकला असेल, वजनामध्ये घट असेल, खोकल्यातून रक्त येत असेल तर ते क्षयाची लक्षणे. पण दूषित अन्न आणि दूषित पाण्यामार्फत क्षयाचा प्रसार होत नाही. बरोबर, लक्षात आलं. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर अ, क आणि ड. अ, क आणि ड. चला नेक्स्ट बघा, सर्वसामान्य माणसाचा डोळा अंदाजे डॅश डॅश अंतरावरची वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो. 25 सेंटीमीटर ते डोळ्याच्या 2.5 सेंटीमीटर नाभी अंतरापर्यंत, अनंतापासून 25 सेंटीमीटर पर्यंत, सांगण्यास अशक्य अशा आणि सर्व. 36 नंबरचा क्वेश्चन. सर्व आपण पाहू शकतो का? सगळ्या अंतरावरची अजिबात नाही. 25 सेंटीमीटर ते डोळ्याच्या 2.5 सेंटीमीटर नाभी अंतरापर्यंतच आपण इथं पाहू शकतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, रबराचे वल्कनायझेशन करताना डॅश डॅश हे मूलद्रव्य वापरतात. पहिला ऑप्शन आहे सिलिका, दुसरा सल्फर, तिसरा आयर्न आणि चौथा कार्बन. 37 नंबरचा क्वेश्चन. 37 नंबरचा क्वेश्चन.
रबराचं वल्कनायझेशन करताना कोणतं मूलद्रव्य वापरतात? तर लक्षात ठेवा, रबराचं वल्कनायझेशन करताना सल्फर हे मूलद्रव्य वापरतात. ओके, कोणतं? सल्फर हे मूलद्रव्य. योग्य जोड्या लावा. रोगाचे प्रकार तुम्हाला दिलेत आणि इकडे रोग दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे, पहिली आहे तर आदिजीवजन्य रोग, कृमीजन्य रोग, पेशीजन्य रोग, पोषक द्रव्यांच्या अतिसेवनामुळे होणारे रोग. 38 नंबरचा क्वेश्चन. हत्ती रोग हा कृमीजन्य रोग आहे, बरोबर. हत्ती रोग. र साठी पहिली असणारी एकच जोडी आहे. आदिजीवजन्य रोग शिवताप. ओके. पेशीजन्य रोग बघा, कर्करोग, बरोबर. पोषक द्रव्यांच्या अतिसेवनामुळे होणारे रोग, मधुमेह. ओके, उत्तर आहे पहिला ऑप्शन. नेक्स्ट बघा, पिनियल ग्रंथीशी संबंधित पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? मेंदूमध्ये असलेली सर्वात छोटी ग्रंथी आहे पिनियल ग्लॅन्ड. या ग्रंथीतून ॲड्रेनलिन हे संप्रेरक स्रवते आणि या ग्रंथीतून मेलॅटॉनिन हे संप्रेरक स्रवल्यामुळे आपल्याला दिवस आणि रात्रीतील फरक समजतो. 39 नंबरचा क्वेश्चन बघा. योग्य विधान विचारले तर इथे जर आपण बघितलं तर हे ॲड्रेनलिन हे चुकीचं आहे. काय येईल उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बाकी ही सर्वात छोटी ग्रंथी आहे. मेलॅटोनिन खालीच दिले ना, मेलॅटोनिन संप्रेरक स्रवल्यामुळे आपल्याला दिवस आणि रात्रीचा जो फरक आहे ना, तो फरक आपल्याला इथं समजतो. त्याच्यामुळे एक विधान चुकीचं असेल तर एक विधान बरोबर असणार आहे. लक्षात आलं? एक विधान चुकीचं असेल तर एक विधान बरोबर असणार आहे. दोन्ही ऍट ए टाइम बरोबर नसणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 15 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिलाय. विधान ए आणि स्पष्टीकरण आर पहा. विधान ए, सी आणि पी ही पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आहेत. ए, सी आणि पी ही पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आहेत. स्पष्टीकरण आर दिलेले तुम्हाला, पाण्यात विरघळणाऱ्या जीवनसत्वांचं अति प्रमाणात सेवन केले तरीही कोणताही अपाय होत नाही. ती मूत्राद्वारे विसर्जित होतात. ए चूक, आर बरोबर, ए आणि आर दोन्ही बरोबर. ए बरोबर, आर चूक आणि ए आणि आर दोन्ही चूक आहेत. सोपा क्वेश्चन आहे बघा, फक्त लेंदी बनवून दिलेला आहे तुम्हाला. चला उत्तर काय येईल बघा. ही तिन्ही पाण्यात विरघळणारी नाही आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळे ए चूक येईल. बाकी आर बरोबर आहे. आर बरोबर आहे. मग मला सांगा, पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती आहेत? पाण्यात विरघळणारी जीवनसत्व कमेंट बॉक्स मध्ये सांगा. विटॅमिन सी आणि बी जीवनसत्वांचा जो समूह असतो, बरोबर. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. नेक्स्ट बघा, पुढील विधाने पहा. मानवी वृक्कामधील मूत्र गाळण्याचे कार्य करणारा मूलभूत घटक नेफ्रॉन आहे. ओके. मानवाच्या इथे बघा, प्रत्येक वृक्कामध्ये अंदाजे 10 लाख नेफ्रॉन्स असतात. मानवी उत्सर्जन क्रियेसाठी त्वचा आणि फुफ्फुस हे अवयव मदत करतात. 16 नंबरचा क्वेश्चन बघा. 16 नंबरचा क्वेश्चन. कोणती विधाने योग्य आहेत? तिन्ही पण योग्य आहेत, बरोबर. तर नेफ्रॉन बरोबर आहे, अंदाजे 10 लाख नेफ्रॉन्स बरोबर आहे, त्वचा आणि फुफ्फुस मदत करतात हेही बरोबर आहे. अ, ब आणि क. नेक्स्ट बघा, मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असा उल्लेख पेशींच्या कोणत्या भागाचा केला जातो? पेशीभित्तिका, पेशीपटल, पेशीद्रव्य आणि पेशी अंगके. 17 नंबरचा क्वेश्चन. मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असा उल्लेख पेशींच्या कोणत्या भागाचा केला जातो? पेशीपटल, बरोबर. पेशीपटल, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, पुढील पैकी कर्बोदकाचे प्रकार आणि त्याची उदाहरणं यांच्या कोणत्या जोड्या बरोबर आहेत? फर्स्ट आहे मोनोसॅकॅराइड, ट्रायोज, टेट्रोज आणि हेक्सोज. डायसॅकॅराइड, लॅक्टोज, माल्टोज आणि सुक्रोज. पॉलिसॅकॅराइड, स्टार्च, सेल्युलोज आणि ग्लायकोजन. 18 नंबरचा क्वेश्चन. तिन्ही पण बरोबर आहेत, बरोबर. मोनोसॅकॅराइड मध्ये ट्रायोज, टेट्रोज आणि हेक्सोज. डायसॅकॅराइड मध्ये लॅक्टोज, माल्टोज आणि सुक्रोज.
पॉलिसेकेराइड मध्ये स्टार्च, सेल्युलोज आणि ग्लायकोजन. म्हणजे उत्तर आलं अ, ब आणि क. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे 19 नंबरचा क्वेश्चन बघा. पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? फर्स्ट आहे पांढऱ्या रक्तपेशी अस्थिमज्जा आणि प्लीहामध्ये तयार होतात. सेकंड आहे कोणत्याही प्रकारच्या रोगामध्ये पांढऱ्या रक्तपेशींची संख्या प्रथम वाढते. आणि थर्ड आहे पांढऱ्या रक्तपेशी जीवाणूंना संपवितात. 19 नंबरचा क्वेश्चन. 19 नंबरचा क्वेश्चन बघा. पांढऱ्या रक्तपेशी अस्थिमज्जा आणि प्लीहामध्ये तयार होतात, हे बरोबर आहे. कोणत्याही प्रकारच्या रोगामध्ये रक्तपेशींची संख्या प्रथम वाढते, हेही बरोबर आहे. जीवाणूंना संपवतात, हेही बरोबर आहे. म्हणजे अ, ब आणि क हे तुमचं आन्सर येईल. योग्य जोड्या जुळवा. अ गट ईसीजी, ईईजी, इंडोस्कोपी आणि बायोप्सी. ईसीजी तर सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. ईसीजी वरनं तुम्ही उत्तर काढू शकता. हृदयाच्या स्पंदनाचा आलेख आहे. ईईजी काय असतो? ईईजी चला 20 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल बघा. पहिला ऑप्शन मेंदूमधील विद्युत आवेगाचे चित्रण. ओके, आणि एंडोस्कोपी अन्ननलिकेची दुर्बिणीद्वारे पाहणी आणि बायोप्सी उतीच्या तुकड्याची सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहणी, याला म्हटलं जातं बायोप्सी. ओके, नेक्स्ट बघा. बर, पुढचा क्वेश्चन बघा. मानवी लोहित रक्तपेशी द्विअंतर्वक्री गोलाकार असण्याचं कारण तुम्हाला इथं कोणतं आहे ते विचारलंय. की जास्त हिमोग्लोबिन सामावण्यासाठी द्विअंतर्वक्री असते का? केंद्रकाच्या अभावामुळे निर्माण झालेली रक्ताची कमी दूर करण्यासाठी, रक्तवाहिन्यातून सुलभपणे रक्त प्रवाहित होण्यासाठी आणि ऑक्सिजनचा वापर कमी करण्यासाठी. 21 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल बघा. बघा, रक्तवाहिन्यातून सुलभपणे रक्त प्रवाहित होण्यासाठी मानवी लोहित रक्तपेशी जी असते ना, ती द्विअंतर्वक्री गोलाकार असते. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. पुढीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत तुम्हाला विचारलंय. मेंदूच्या डाव्या गोलार्धात उजव्या गोलार्धापेक्षा 1860 लाख चेतापेशी जास्त असतात. मनुष्यामध्ये जन्माच्या वेळी चेतासंस्थेत जेवढ्या चेतापेशी असतात तेवढ्या जन्मभर राहतात. तात्पुरती स्मृती ही 3 मिनिटापर्यंत असू शकते. आणि चेतासंस्थेमधील मध्य आणि पश्च मस्तिष्क अनैच्छिक क्रिया नियंत्रित करतात. 22 नंबरचा क्वेश्चन. चला, अयोग्य म्हटलंय बघा. पहिलं सेंटेन्स बरोबर आहे, दुसरंही बरोबर आहे, अनैच्छिक क्रिया बरोबर आहे. पण हा जो तिसरा ऑप्शन आहे, तात्पुरती स्मृती 3 मिनिटापर्यंत नाही. किती वेळ असते? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तात्पुरती स्मृती किती मिनिटापर्यंत असते? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहे? मूत्राचा पीएच 12 असतो. मूत्राला पिवळसर रंग युरोकोम या घटकामुळे प्राप्त होते. सर्वप्रथम युरिया हा यकृतामध्ये तयार होतो आणि रक्तामधून तो वृक्कापर्यंत पोहोचविला जातो. मूत्र हे गाळण, पुनर्शोषण, स्रावणे आणि उत्सर्जन या अनुक्रमाने तयार होते. सिक्वेन्स तुम्हाला विचारला इथं. अयोग्य विधान विचारलं, बरोबर. पीएच चुकीचं आहे की नाही? पीएच चुकीचं आहे का? बरोबर आहे, पीएच चुकीचं आहे. बाकी युरोकोम बरोबर आहे, यकृत बरोबर आहे, जो सिक्वेन्स दिलाय तो बरोबर आहे. मग पीएच किती असतो मूत्राचा? पीएच, मानवी मूत्राचा पीएच किती असतो? चला, 4.5 ते 8च्या दरम्यान, बरोबर. सरासरी 6. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशी हा शब्द प्रथम वापरला 1665. रॉबर्ट ब्राउन या शास्त्रज्ञाने पेशीतील केंद्रकाचं अस्तित्व दर्शवलं 1831. ल्युएनहॉक या शास्त्रज्ञाने जीवाणू, शुक्राणू आदी जीव यांच्या जिवंत पेशीचं सर्वात प्रथम निरीक्षण केलं 1674. तुम्हाला विचारले कोणतं विधान चुकीचं आहे?
24 नंबरचा क्वेश्चन. चला, म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी सगळे पॉइंट विचारलेत, लक्षात घ्या. काय येईल उत्तर बघा, उत्तर काय येईल? बरोबर आहे ना. रॉबर्ट हुक पेशी 1665, रॉबर्ट ब्राउन 1831, ल्युएन हॉक म्हणजे कोणतंही नाही. ठीक आहे, म्हणजे कोणतंही असत्य नाही, सगळे सत्य आहेत. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढीलपैकी जीवनसत्व आणि त्यांच्या अभावी होणारे रोग यांच्या कोणत्या जोड्या बरोबर आहेत? के रक्त न गोठणे, ड त्वचारोग, ब अनिमिया, ई वांझपणा आणि क मुरदूस. अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, क बरोबर आहे, ई पण बरोबर आहे. बरोबर, म्हणजे इथं ड चुकीचं आहे की नाही. ड जीवनसत्वाच्या अभावे मृत्यूस होतो. अ ब क आणि ई तिसरा ऑप्शन बरोबर आहे. तिसरा ऑप्शन बरोबर आहे. समजलं का बघा 25 नंबरचा क्वेश्चन, तिसरा ऑप्शन. मानवी रक्तातील हिमोग्लोबिनशी संबंधित पुढील विधाने पहा. मानवी रक्ताला लाल रंग हिमोग्लोबिनमुळे प्राप्त होतो. लाल रंग हिमोग्लोबिनमुळे प्राप्त होतो. शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण अधिक झाल्यास पॉलीसायथेमिया नावाचा आजार होतो. कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन हिमोग्लोबिनद्वारे होते. सामान्यतः पुरुषांमध्ये 13 ते 18 ग्रॅम आणि स्त्रियांमध्ये 11.5 ते 16.5 एवढं हिमोग्लोबिनचं प्रमाण आवश्यक असतं. बरोबर आहे का बघा. कोणती विधाने बरोबर आहेत असं तुम्हाला विचारले. अ ब आणि ड बरोबर. हे तिसरं विधान चुकीचं आहे. म्हणजे लाल रंग, पॉलीसायथेमिया आणि हे जे ऍव्हरेज दिलेलं आहे ना प्रमाण, हे बरोबर आहे. म्हणजे अ ब आणि ड बरोबर आहे. तिसरं विधान कार्बन डायऑक्साईड हे चुकीचं आहे. बरोबर. का चुकीचं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. का चुकीचं आहे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. हे आपण घेतलंय की नाही. एकच मिनिट थांबा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे जोड्या लावाचा. अ गट, ब गट, थॅलियम 201, आर्सेनिक 74, कोबाल्ट 60 आणि हेलियम 166 कोणत्या रोगाच्या उपचारासाठी हे वापरले जातात असं विचारले इथं. पहिला ऑप्शन आहे संधिवात उपचार, दुसरा ऑप्शन आहे शरीरातील गाठींचा शोध, हृदयातील रक्तप्रवाहाचा मार्ग आणि कॅन्सर उपचार. 27 नंबरचा क्वेश्चन. तिसरा ऑप्शन बरोबर. तिसरा ऑप्शन बघा. थॅलियम 201 हृदयातील रक्तप्रवाहाचा मार्ग. त्याच्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं कोबाल्ट 60 सगळ्यांना माहिती कॅन्सर उपचार. बरोबर. त्याच्यानंतर हेल्मियम 166 संधिवात उपचार आणि राहतं काय आर्सेनिक शरीरातील गाठींचा शोध. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा 28 नंबरचा क्वेश्चन. पुढीलपैकी वर्णन कोणत्या रोगाचं आहे? हा आजार अनुवंशिक असून याच्यामध्ये रोग्याला दुखापत झाली असता रक्त गोठण्यास अधिक कालावधी लागतो. त्याच्यामुळं अधिक रक्त वाया जातं. हिमोफेलिया, धमनी काठिण्यता, मधुमेह आणि पिवळा ताप. 28 नंबरचा क्वेश्चन. हा आजार अनुवंशिक आहे. याच्यामध्ये रोग्याला दुखापत झाली असता रक्त गोठण्यास अधिक कालावधी लागतो आणि अधिक रक्त वाया जातं. हिमोफिलिया. ओके, नेक्स्ट बघा. पुढीलपैकी कोणती विधानं योग्य आहेत? चेतापेशी ही शरीरातील सर्वात लांब पेशी आहे. स्त्रियांमधील अंडपेशी ही सर्वात मोठी पेशी आहे. शुक्राणुपेशी सर्वात लहान पेशी आहे आणि मानवी मेंदूचं सरासरी वजन 700 ते 800 ग्रॅम असते. 29 नंबरचा क्वेश्चन बघा. चेतापेशी लांब पेशी बरोबर आहे, अंडपेशी मोठी पेशी बरोबर आहे, शुक्राणू पण सर्वात लहान पेशी बरोबर आहे. चौथं विधान फक्त चुकीचं आहे. मग सांगा मानवी मेंदूचं सरासरी वजन किती असतं? म्हणजे याचं उत्तर आलं अ ब क. तर मानवी मेंदूचं सरासरी वजन किती असतं? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. मानवी यकृत हे गडद चॉकलेटी रंगाचं असतं.
त्याच्यानंतर पुढचं विधान दिलेलं आहे तुम्हाला, यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृत या ग्रंथीतून स्वादुरस हा स्राव स्रवतो. पित्तरस मिसळल्यावर अन्न हे आम्लारी धर्मी बनतं. 30 नंबरचा क्वेश्चन. हे चुकीच आहे की नाही? आम्लधर्मी का आम्लारी धर्मी? अ आणि ब. चॉकलेटी रंगाने सर्वात मोठी ग्रंथी, हे बरोबर आहे बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील विधानातील वर्णने कोणत्या पेशी अंगकाशी संबंधित आहेत? या पेशींचा रासायनिक कारखाना असं म्हटलं जातं. हे अंगक 5 ते 8 कोशांचं बनलेलं असून एकमेकांना समांतर असतात. 31 नंबरचा पॉइंट बघा, क्वेश्चन बघा. याच्यामुळे विकरे व मेद यांचे अपेक्षित ठिकाणी वहन होते. पेशींचा रासायनिक कारखाना म्हटलंय, बरोबर. लयकारिका हे नाही येणार, बरोबर. तंतुकणिका, आंतरद्रव्यजालिका आणि गॉल्गी काय? गॉल्गी ॲपॅरेटस, बरोबर. तर हे बरोबर आहे. 32 नंबरचा क्वेश्चन बघा. मानवी शरीरात विविध क्रियांमध्ये पेशी मरण पावतात. या मृत पेशींच्या जागेवर नवीन पेशी निर्मितीचे कार्य नायट्रोजनद्वारे होत असते. मग मानवी शरीरातील खालीलपैकी कोणता एकमेव घटक शरीरात नायट्रोजन उपलब्ध करून देतो? 32 नंबरचा क्वेश्चन. एकमेव घटक आहे जो नायट्रोजन उपलब्ध करून देतो, तो म्हणजे प्रथिने. ठीक आहे, कोणता घटक आहे? प्रथिने. लक्षात ठेवा, असे क्वेश्चन चुकू शकतात बरं का. ओके, तर हे होते काही आपले मॉडेल क्वेश्चन्स आरोग्य भरतीसाठी. तर आरोग्य भरतीसाठी जी आपली पुस्तकं आहेत ती तुम्ही नक्की वापरा. डेफिनेटली तुम्हाला एक्झाम मध्ये मदत होईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्या सोबत तुमच्यापर्यंत मिळतील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.